हाय एव्हरीवन. तर पहा, मी मागच्या व्हिडिओत तुमच्यासोबत डोसा पॅन शेअर केलं आहे. त्यासोबतच मी आप्पे पात्र देखील मागलं होतं, तर ते मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर चला पाहू. तर रात्रीच मी आप्प्यांसाठी डाळ भिजत घातले होते संध्याकाळी 5 वाजेला, आणि ते 10 वाजेला मी मिक्सर ग्राइंडरमधून फिरून घेतलं होतं. तर पहा किती छान पद्धतीने हे म्हणजे मी अर्धच भरलेलं होतं आणि हे अर्ध फुललेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं किती फ्लफी झालेलं आहे. आणि आता याच्यात आप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर इथं पहा, मागच्या वेळेस मी डोसा पॅन ह्याच व्हीबॉक्स कंपनीचा तुमच्यासोबत शेअर केला. तर आता मी आप्पे पात्र तुमच्यासोबत शेअर करते, आप्पे पॅन. तर हे सुद्धा व्हीबॉक्स कंपनीचं आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर मी तुम्हाला लिंक देऊन देईल कम्युनिटीमध्ये. तर तुम्ही नक्की चेकआउट करा. परचेस करायचं असेल तर परचेस लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्ये देऊन देईल. आणि आता सेल चालू आहे म्हणून तुम्हाला कमी प्राईसमध्येही मिळून जाईल. तर अशा पॅकेजिंगमध्ये ते रिसीव होतं. मी तुमच्यासोबतच इथं अनबॉक्सिंग केलं आहे. सो यासोबत आपल्याला एक छोटूसा चम्मच किंवा स्पॅच्युला असतो लाकूडचा, वुडनचा, तर तो आपल्याला यासोबत मिळतो. त्यानंतर त्यांचं ते कॉम्प्लेट आहे त्यानंतर एक वायरची साधी घासणी आणि सोबत हँडल वगैरेही दिलेलं असतं. सो आपल्याला ते फक्त अटॅच करायचं असतं घरच्या घरी. आणि त्यासोबतच आपल्याला एक काचेचं लीड झाकणसुद्धा मिळालेलं आहे मला इथं. आणि हे मला फक्त 600 रुपयामध्ये रिसीव झालेलं आहे. आता सेल आहे म्हणून तुम्हाला खूप कमी प्राईसमध्ये मिळून जाईल. आता तर मी प्राईस चेक केली नाही आहे, बट हां, माझ्यापेक्षा तरी तुम्हाला कमी प्राईसमध्ये हे रिसीव होऊन जाईल. आणि खूप छान होतं. तिथं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर झाकणसोबतच आपल्याला हे सुद्धा रिसीव होतं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. आता मी याला हे अटॅच करून घेते. तर घरीच मी याला अशा पद्धतीने टेस्टेड वगैरे अटॅच करून घेतलेलं आहे. नॉन स्टिकी आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथं पाहू शकता, खूप दणकट होतं. आणि यासोबतच आपल्याला जे मिळाले ते तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि याला अशा पद्धतीने अटॅच करायचं असतं. इथं माझं अटॅच करून जायला आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. खूप सोपं होतं, खूप इझी होतं. इझिली तुम्ही तुमच्या हाताने अटॅच करू शकता. सो इथं लगेचच मी त्याला जे गॅसवर ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं. आणि आता आपण आप्याचं बॅटर वगैरे जे मी करून घेतलेलं आहे ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. सो मी तेच इथं टाकून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता आलटून पालटून माझ्या इथं मस्त छान फ्लफी अशा, खूप सॉफ्ट, आतून वरतून जेवढं दिसायला ते हार्ड किंवा खूप क्रिस्पी असं दिसतंय, तशाच आतून खूप सॉफ्ट आणि फ्लफी दिसत होत्या, म्हणजे होत्या ॲक्च्युली त्या. आणि ह्या वुडनच्या साईडने आपण आलटून पालटून शकतो. अशा पद्धतीचं मला हे भांडं खूप आवडलं. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट फॉर द लिंक. आणि गरजेचं नाही आहे की आप्याचं